आज विशेष काही नवीन गोष्टींकडं आपण वळणार आहोत आणि निश्चित परमेश्वर आजच्या वचनाद्वारे आमची भेट घेऊन आमच्या जीवनामध्ये कार्य करणार आहे। तर जाऊया देवाच्या वचनाकडं। मत्तयाचं शुभवर्तमान याचा 13वा अध्याय आणि वचन 1 ते 8। त्या दिवशी येशू घरातून निघून समुद्र किनाऱ्याशी जाऊन बसला, तेव्हा लोकांच्या थवेच्या थवे त्याच्याजवळ जमले, म्हणून तो मचव्यात जाऊन बसला व सर्व लोक किनाऱ्यावर उभे राहिले। मग त्याने त्यांना दाखल्यांनी पुष्कळ गोष्टी सांगितल्या। तो म्हणाला, पहा, पेरणारा पेरणी कराव्यास निघाला, आणि तो पेरीत असता काही बी वाटेवर पडले व पाखरांनी येऊन ते खाऊन टाकले। काही खडकाळीवर पडले, तेथे त्यास फारशी माती नव्हती, आणि माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले। आणि सूर्य वर आला तेव्हा ते करपले व त्यास मूळ नव्हते, म्हणून ते वाळून गेले। काही काटेरी झाडांमध्ये पडले, मग काटेरी झाडांनी वाढून त्याची वाढ खुटवली। काही चांगल्या जमिनीत पडले, मग त्याचे कोठे 100 पट, कोठे 60 पट, तर कोठे 30 पट असे पीक आले। ज्यांना कान आहे तो ऐको। आमेन। ज्याला कान आहे तो ऐको। आणि या दिवसामध्ये आपण एका वेगळ्या विषयाकडे वळत आहोत, आणि विषय म्हणण्यापेक्षा दाखला, येशू ख्रिस्ताने दिलेला दाखला, आणि या दाखल्यांच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्त आमच्याशी काय बोलू इच्छितो। त्या काळामध्ये शिष्यांना दिलेला दाखला या काळामध्ये आमच्यासाठी काय काम करत आहे। या मत्तयाचा 13 अध्याय वचन 3 मध्ये असं दिलंय, मग त्याने त्यांना दाखल्यांनी पुष्कळ गोष्टी सांगितल्या। दाखल्यांनी म्हणजे अनेक दाखले सांगितलेत, परंतु रेकॉर्ड किंवा नमूद केलेले काही विशेष दाखलेत। येशू ख्रिस्त निम्नवेळ्या गोष्टी बोलला, निम्नवेळ्या दाखले बोलला, आणि त्या सगळ्याच गोष्टी जर शिष्यांनी लिहिल्या असत्या तर बायबल उचलायला आपल्याला कुणाला तरी एखादा पुणे रेल्वे स्टेशनवरून एखादा कुली सोबत घ्यायला लागला असता। जसं मी सांगतो की उत्पत्तीच्या सगळ्याच गोष्टी जर नमूद केल्या असत्या मोशेने, तर उत्पत्तीचं पुस्तकच एवढं मोठं झालं असतं, तर ते उचलण्यासाठी आम्हाला एक भारभार घ्यावा लागला असता। जे महत्त्वाचे दाखले आहेत, या मत्तयाने, मार्कने आणि लूकने या तिन्ही देवाच्या सेवकांनी या दाखल्यावरती विशेष प्रकाश टाकलाय। या तिन्ही सेवकांनी आपलं मत या दाखल्यांविषयी जे येशू ख्रिस्ताने सांगितले ते थोडंसं वेगवेगळ्या पद्धतीने सांगितले। आता या ठिकाणामध्ये त्यांनी दाखला सांगत असताना येशू ख्रिस्त, जर तुम्ही पाहिलं, येशू समुद्राच्या किनारी जाऊन बसलाय। समुद्राच्या किनारी गेला, एका बोटमध्ये बसला, आणि त्याने त्या ठिकाणाची नॅचरल साऊंड सिस्टीम वापरली। कोणती साऊंड सिस्टीम? नैसर्गिक साऊंड सिस्टीम। आज आम्ही ही साऊंड सिस्टीम वापरतो यासाठी की शेवटल्या व्यक्तीच्या कानापर्यंत आवाज जावा, आणि येशू ख्रिस्त पण टेक्नॉलॉजी वापरण्यात एक्सपर्ट होता। त्याने समुद्राच्या किनारी बोटमध्ये बसला, कारण समुद्राकडून येणारी हवा त्याचे शब्द प्रत्येक कानापर्यंत पोचवत होते। हालेलुया। आणि त्याचा उद्देश हा आहे की त्याचं वचन प्रत्येक कानापर्यंत पोचावं, म्हणून हा दाखला सांगितल्यावर तो म्हणतो, ज्याला कान आहे तो ऐको। आता प्रॉब्लेम असा असतो की ज्याला कान असतो पण त्याचं ध्यान भलतीकडं असल्यामुळं त्या कानाचा काही उपयोग होत नाही। त्यामुळं जिथे तुझं धन तिथे तुझं मन हे लागलं गेलं पाहिजे। हा दाखला समुद्र किनारी देताना प्रभू येशू ख्रिस्ताने त्या गोष्टी सांगितल्यावर ज्याच्यापैकी पहिली गोष्ट तो म्हणतो पेरणारा, दुसरी गोष्ट तो म्हणतो बी, आणि तिसरी गोष्ट बोलतो जमीन। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। या 3 गोष्टींवरती प्रामुख्याने त्याने आमचं लक्ष या ठिकाणामध्ये आकर्षित केलेलं आहे। आणि मी नेहमी सांगतो, नव्या करारामध्ये पेरणाऱ्याचा दाखला ज्या विश्वासणाऱ्याला, ज्या शिष्याला समजला त्याला आपल्या जीवनाचं महत्त्व समजलं। ज्याला पेरणाऱ्याचा दाखला समजला नाही ना, त्याला समजणारच नाही की तो कोणत्या स्वरूपाचा ख्रिस्ती आहे। या पेरणाऱ्याच्या दाखल्यामध्ये 4 ख्रिस्ती आहेत। किती ख्रिस्ती आहेत?
4 ख्रिस्ती आहेत, ज्याच्यापैकी मी त्याला थोडंसं नाव दिलं. जो पहिला ख्रिस्ती आहे त्याच्याबद्दल असं दिलेलं आहे की बी जमिनीवर पडलं आणि ते पाखराने टिपून नेलं किंवा ते बी घेऊन गेलं. तर हे पहिले ख्रिस्ती आहेत जे चूजी ख्रिश्चन आहेत, जे खूप चूजी असतात, जे फक्त आपल्या मनमानीने आपल्याला ॲडजस्टमेंट होईल तसं जीवन जगणारे असतात. दुसरी जमीन दिलेली आहे खडकाळ जमीन, आणि त्या खडकाळ जमिनीमध्ये मूळ नसल्यामुळं त्यांच्या बीला मोड न फुटल्यामुळं पण ह्या लोकांच्या जीवनामध्ये ते इतकं आनंदाने वचन ग्रहण करतात, टाळ्या वाजवतात, हालेलुया प्रेज द लॉर्ड बोलतात, परंतु संकट आणि परीक्षा आल्यावर ते गळून जातात. त्यांना आम्ही म्हणतो मूडी ख्रिश्चन. हॅलो, कुठले ख्रिश्चन? मूड आलं तर. तिसरी जमीन दाखवलेली आहे. त्या तिसऱ्या जमिनीविषयी असं दिले की झाड वाढलं पण इतर झाडाने त्या बीची वाढ खुंटवली, फळ आलं पण फळ कच्चं राहिलं, आणि त्या बाजूच्या झाडांच्या काटेरी झाडांनी त्यांची वाढू दिली नाही, आणि ते एकाच जागेवरती ते फळ घेऊन वर्षानुवर्ष तिथं राहिले. त्याला म्हणतात रूढी ख्रिश्चन, जे रूढी परंपरेत अडकून पडलेले आहेत. हालेलुया प्रेज द लॉर्ड. आणि शेवटली चांगली जमीन म्हटलेली आहे की ज्याच्यामध्ये पीक आलं, त्या जमिनीला आपण नाव देतो डेली ख्रिश्चन. हालेलुया. पण हा दाखला सांगितल्यावरती बाकीच्यांच्या डोक्यामध्ये कुठंच काय म्हणजे असे प्रश्न उभे नाही राहिले. पण जे शिष्य होते ते शिष्य येशूकडे येऊन काय म्हणतात, आपण लोकांना असं दाखल्यांनी का बोलता, इनडायरेक्टली का बोलता, इकडचं तिकडचं उदाहरण देऊन का बोलता, थेट का ना बोलत तुम्ही? येशू ख्रिस्ताने शिष्यांना उत्तर दिले, स्वर्गाच्या राज्याचं रहस्य जाणण्याचे दान तुम्हास दिले आहे. या ठिकाणामध्ये एक विशेष दानाविषयी देव बोलतोय, विशेष गिफ्ट विषयी तो बोलतोय. अनेक वरदान आम्ही पवित्र आत्म्याची पाहतो, पण या पवित्र आत्म्याच्या वरदानांची ओळख होण्यापूर्वी येशूने एक असं वरदान सांगितलं की जे स्वर्गीय राज्याचं रहस्य, सिक्रेट. आता सिक्रेट जाणण्यासाठी आहे ना, तुम्हाला तेवढं त्याच्यासाठी उत्सुक होणं गरजेचं आहे. आपल्याला ऐकण्यातच इंटरेस्ट नाही आहे तर सिक्रेट जाणण्यासाठी तुम्ही कधी इंटरेस्ट होताल? या ठिकाणामध्ये काय काय लोकांना आवडतं की ते सिक्रेट काय आहे, याच्या मागचं रहस्य काय आहे. पण येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी बोलून गेलेला आहे की ज्यांनी येशूला ग्रहण केले, ज्यांनी येशूचा स्वीकार केलाय, बाप्तिस्म्याचे आज्ञा पालन करून जे बाप्तिस्मा घेऊन प्रभू भोजनाचे सहभागी होतात ते शिष्य आहेत. ज्यांनी फक्त येशूवर विश्वास ठेवला, हम केवळ मानते या फक्त विश्वास ठेवतो, ज्यांचं बॅप्टिझम झाला नाही, अजून बाप्तिस्मापासून दूर आहे, ते विश्वासणाऱ्याच्या कॅटेगरीत आहेत. पण ज्यांनी निर्णय घेऊन, शिक्षण घेऊन, बाप्तिस्म्याची आज्ञा पूर्ण करून जे प्रभू भोजनाचे भागीदार झालेले आहेत ते शिष्यत्वात मोडले जातात. आणि त्यांच्याविषयी गुड न्यूज आहे आज. ती गुड न्यूज ही आहे की स्वर्गाच्या राज्याचं रहस्य जाणण्याचं दान तुम्हाला दिलेलं आहे. आमेन, हालेलुया. आता प्रॉब्लेम आहे की आम्हाला दिलेलं आहे पण आम्ही त्याचा उपयोगच करत नाही, तर त्याचा काही अर्थ नाही. जर मला ते दान दिलेलं आहे मग त्याला मी उपयोगात आणलं पाहिजे. आणि मग जर स्वर्गाच्या राज्याचं रहस्य जाणायचे तर स्वर्गाच्या राज्याच्या देवाला एक चांगला वेळ दिला गेला पाहिजे. स्वर्गाच्या राज्याच्या परमेश्वराच्या उपस्थितीत बसलो पाहिजे. त्याच्यासाठी तुमचं आणि माझं रोजचं समर्पण, ज्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी असली पाहिजे, सातत्य असलं पाहिजे. जर सातत्य असेल तर समर्पण करताल, आणि जर समर्पण असेल तर सात्विक जीवन जगताल, आणि सात्विक जीवन जगताल तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही यशस्वी ख्रिस्ती व्यक्ती म्हणून ओळखले जाताल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज माझं कन्सिस्टन्सी, माझं सातत्य आहे का हे बघणं खूप गरजेचं आहे. आमेन. येशू ख्रिस्त शिष्यांना म्हणतो की तुम्हाला हे रहस्यदान दिलेलं आहे, त्यांना नाही. पण प्रॉब्लेम आहे की आम्हाला जर दिले तर आम्ही त्या स्वर्गाच्या राज्याच्या देवाला वेळ देतो का? पहिल्या जमिनीविषयी जेव्हा तो बोलत होता त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तो प्रेरित असता बी वाटेवर पडलं, म्हणजे रस्त्यावर पडलं, आणि वाटेवर पडल्यामुळं पाखरांनी येऊन ते खाऊन टाकलं.
म्हणजे ही जी पहिली जमीन किंवा हा जो पहिला विश्वासणारा आहे, या व्यक्तीच्या जीवनातून देवाच्या वचनाचं बी जे आहे त्याचं नुकसान होत आहे. जो देवाच्या वचनाची काळजी घेत नाहीये, जो देवाच्या वचनाला काळजीने आपल्या जीवनामध्ये सांभाळून ठेवत नाहीये, मग या व्यक्तीविषयी ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त बोलायला लागतो तर यात मत्तई 13:18 पासून पुढे तो काय म्हणतो ऐका. मत्तई 13:18 असं दिलंय की पेरणाऱ्याच्या दृष्टांताचं स्पष्टीकरण येशूने दिलं. आता तुम्ही पेरणाऱ्याचा दाखला ऐकून घ्या. ऐकून घ्या. कोणी राज्याचे वचन ऐकतो पण ते त्याला समजत नाही. ऐकतो पण त्याला समजत नाही. याचं कारण हे आहे की तो ऐकण्यामध्ये कुठंतरी मंद आहे. तेव्हा तो दुष्ट येऊन त्याच्या अंतःकरणात पेरलेले ते हिरावून घेतो. दुष्ट येतो त्याच्या अंतःकरणामध्ये जे प्रभूने पेरलंय, जे वचन देवाच्या सेवकांनी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने पेरलंय, तो दुष्ट येतो आणि हिरावून घेतो. आमेन, हालेलुया. आता मार्क मध्ये याचं स्पष्टीकरण काय देतो. आता मार्क 4 अध्याय वचन 14 पासून पुढे. पेरणारा वचन पेरतो. वाटेवर वचन पेरले जाते. तेथील लोक हे आहेत की तेथील लोक म्हणजे जे पेरणारा म्हणजे येशू ख्रिस्त, देव, पवित्र आत्मा, वचन म्हणजे देवाचं बी. पुढं लोक हे आहे की त्यांनी ऐकल्याबरोबर सैतान येऊन त्यांच्यातील पेरलेले वचन हिरावून घेतो. सैतान येऊन त्यांच्यातलं पेरलेलं वचन हिरावून घेतो. आता याच्याविषयी लूक काय म्हणतो थोडं तिकडं पण जाऊया. लूक याचा 8वा अध्याय आणि वचन 12 या ठिकाणामध्ये मत्तयाचं वेगळं स्टेटमेंट आहे, थोडंसं वेगळं आहे. मार्कचं थोडंसं आहे आणि लुकाचं थोडंसं चांगल्या पद्धतीने वाचा. लूक 8 वचन 11. वाटेवर असलेले हे आहे की ते ऐकतात नंतर त्यांनी विश्वास ठेवू नये व त्यास तारण प्राप्त होऊ नये व त्यांचा उद्धार होऊ नये म्हणून सैतान येऊन त्यांच्या अंतःकरणातून वचन काढून घेतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. लूक म्हणतो की आज परिस्थिती ही आहे की त्यांच्या जीवनामधून दुष्ट येऊन ते वचन का काढतो की त्यांनी नंबर 1 विश्वास ठेवू नये आणि त्यांचं तारण होऊ नये. म्हणजे आम्हाला इनडायरेक्टली संदेश हा आहे की देवाचं वचन जो व्यवस्थित ऐकतो त्याचं तारण होतं. कुठला चमत्कार तारण नाही करत. माझे शब्द नीट ऐका. तो चमत्कार त्या व्यक्तीला आरोग्य देईल, सुटका देईल, बरकत देईल, पण जो वचनाला आपल्या जीवनामध्ये स्थान देतो, येशूला आपल्या जीवनात स्थान देतो, ते वचन त्याच्यामध्ये काम करतं, त्याला नुसता चमत्कारच मिळत नाही तर त्याचा उद्धारही होतो. आमेन, हालेलुया. पण वाटेवरती पडलेले यांच्याविषयी आम्ही काय पाहतो की या ठिकाणामध्ये लूक म्हणतो की त्यांचं तारण होऊ नये म्हणून दुष्ट येऊन अशा प्रकारे काम करत आहे. आमेन, हालेलुया. मार्क काय म्हणतो की ते लोक आहेत की त्यांनी ऐकल्यावरती सैतान त्यांच्यातून वचन पेरलेलं जे ते चोरून नेतो. म्हणजे की हे ते लोक आहेत की त्यांच्या जीवनामध्ये ते वचनाच्या बाबतीत गाफील आहेत. माझा प्रश्न आहे, तो संदेश तुम्ही ऐकता, तो संदेश तुम्ही घेऊन जाता, तो संदेश नाही घेऊन जात तुम्ही देवाचं बहुमूल्य वचन जे 52 कशी सोन्यापेक्षा मौल्यवान आहे, जे मला जीवनच नव्हे तर सार्वकालिक जीवनात नेतं, मी त्या वचनावर मनन चिंतन करतो का? मी त्या वचनाला माझ्या हृदयामध्ये जतन करून ठेवतो का? मी त्या वचनाला माझ्या जीवनातून उंच करतो का? मी त्या वचनानुसार पाऊल टाकण्याचा विचार करतो का? जर एखाद्या गोष्टीची मी काळजी घेतली नाही तर निश्चित चोरी ही होणार आहे. आम्ही बसमध्ये जातो, ट्रेनमध्ये जातो, खिसे कापूस चोरापासून सावधान आहे ना. ते ऐकल्याबरोबर लगेच माणूस पाकिटाला हात लावतो. ते ऐकल्याबरोबर बाई लगेच पर्सकडे आपले हात लावते वाचल्याबरोबर.
काय इथं म्हणजे इथं चोऱ्या होतात, त्या गोष्टीबद्दल मी सावधान. पण या ठिकाणामध्ये का आम्ही देवाच्या वचनाच्या बाबतीमध्ये सावधान आहोत का? स्तोत्र 119 वचन 11 मध्ये दावीद महाराज काय म्हणतात माहिती आहे का, की हे देवा, मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून तुझं वचन मी माझ्या हृदयात जपून ठेवलं आहे. आम्ही 5ची नोट पण आज जपून ठेवतो, कारण आता ते काय अँटिक मिंटिक आले, त्याचे पाय पैसे मिळतात म्हणून जपून ठेवतात. जुने कॉईन जपून ठेवतात. जरी तुटकं फुटकं कानातलं नाकातलं सोन्याचं असं ते पण पुडीमध्ये 2-3 पुड्या करून जपून ठेवतो, आहे का नाही? बरोबर का नाही? ब्रँडेड वस्तू असेल, भले जुनी झाली तरी ती जपून ठेवतो. पण आज प्रश्न हा आहे का मी देवाचं वचन माझ्या हृदयात जपून ठेवतो का? या मत्तयाने काय म्हणत आहे? मत्तय म्हणत आहे की देवाचं वचन त्यांच्यातून पक्ष्याप्रमाणे, जसं पक्षी तो दाना उचलून नेतो तसंच सैतान येतो आणि त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या अंतःकरणामध्ये पेरलेलं वचन हिरावून नेतो, चोरून नेतो. आणि लूक एक चांगलं स्टेटमेंट करतो की ते विश्वास ठेवू नये आणि त्यांचं तारण होऊ नये म्हणून ते काढून नेतो. म्हणजे याचा अर्थ तुमच्या विश्वासाला वाढवण्यासाठी, तुमच्या विश्वासाला बलवान करण्यासाठी आणि तुमच्या तारण प्राप्तीसाठी देवाच्या वचनाला खूप महत्त्व आहे. पण आज प्रश्न हा आहे की का मी देवाच्या वचनाच्या बाबतीत तेवढा सिरियस आहे का? मी ज्या या ठिकाणामध्ये येतो किंवा येते त्यावेळेला मी माझं सर्व विचार चिंता बाजूला ठेवून का माझं लक्ष तन मन धन लावून मी देवाच्या वचनाला महत्त्व देतोय का? वचन निश्चित तुमच्या अंतःकरणात जात आहे. वचनाची डिलिव्हरी अंतःकरणात होत आहे, कारण मत्तय मार्क लूक हे दोघंही सांगत आहे वचन अंतःकरणात जात आहे, पण अंतःकरणातून तो काढून घेतोय, अंतःकरणातून तो काढून घेत आहे. आणि त्याच्यामुळं आज परिस्थिती कुठंतरी बिघडून चाललेली आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आज स्वतःच्या जीवनाला तपासा. मी तुम्हाला पुन्हा सांगू इच्छितो, या दाखल्यामध्ये पेरणारा देव पवित्र आत्मा प्रभू येशू आहे. बी देवाचं वचन आहे जे प्रत्येक रविवारी तुमच्यासाठी पेरण्यात येतं. आणि जमीन तुमचं अंतःकरण आहे. तुमचं अंतःकरण त्या वाटेवरच्या जमिनीसारखं आहे की जिथं ते पडल्यावरती हिरावलं जातं किंवा दुष्ट येऊन घेऊन जातो. आमचं जीवन बदलू नये म्हणून तो प्रयत्न करतो का मी त्या वचनाला सांभाळतो आणि त्याची काळजी घेतो. स्तोत्र 1:1 काय सांगतं? जो देवाच्या वचनाचं अहोरात्र मनन चिंतन करतो त्या व्यक्तीची ओळख आम्ही पाहिली मागच्या संदेशामध्ये. पण आज मला विचारायचं की काय मी देवाच्या वचनाच्या बाबतीत तेवढा सिरियस आहे का? मी जर या वचनाकडे येतो तर मला एक असा समूह दिसतो ज्या समूहाने त्यांच्या डोळ्याने, त्यांच्या अनुभवाने इतकं जबरदस्त देवाचा अनुग्रह पाहिला, पण त्यांच्या जीवनामध्ये एक असं भारी नुकसान त्यांना उचलावं लागलं. त्याच्यामागचं कारण काय आहे ते देखील वचनाचंच आहे. ते आपण पाहणार आहोत. तो एक समुदाय आहे ज्याला मोशेद्वारे देवाने मिस्राच्या गुलामीतून काढलं. त्या गुलामीतून काढण्यापूर्वी त्या मिस्रामध्ये देवाने आपला बाहुबल प्रगट केला. 10 पिढा तिथं आणले लोकांना आणि तिकडच्या राजाला दाखवून दिलं की जिवंत देव कोण आहे. त्यांची सुटका 400 वर्षानंतर झाली आणि जात असताना रस्त्यामध्ये एक मोठा युनिक किंवा असा चमत्कार कुठंच तुम्हाला पाहायला मिळणार नाही. देवाने लाल समुद्र फाडला, दुभागला. ज्यांनी लाल समुद्र दुभागलेला पाहिला, ज्यांनी खडकातून पाणी पिले, ज्यांना दिवसा सावलीसाठी देवाचा मेघस्तंभ होता, रात्री संरक्षणासाठी थंडीपासून बचाव करण्यासाठी रात्री अग्निस्तंभ होता, जे आकाशातून स्वर्गदूतांची भाकरी मान्ना खात होते,
ज्यांच्या शरीराबरोबर ज्यांचे कपडेही वाढत होते आणि पायाबरोबर चपलाही वाढत होत्या, बुटही वाढत होते, ज्यांना किचन हा प्रकार माहिती नव्हता, शिजवणं पकवणं कुठला प्रकार माहिती नव्हता, इतक्या अद्भुत गोष्टींचा अनुभव घेऊन देखील त्या लोकांचे प्रेत बायबल सांगतं रानामध्ये खत म्हणून उपयोगी पडले. त्याच्यामागचं कारण काय? तर ते कारण मी थोडक्यामध्ये सांगतो तुम्हाला. इब्रिकरास पत्र याचा 4था अध्याय, बुक ऑफ हिब्रूज चॅप्टर 4 and verse 2. त्यांच्यासारखी म्हणजे ज्यांनी लाल समुद्र दुभागताना पाहिला, आकाशातून मान्ना खाल्ला, खडकातून पाणी पिले, देवाच्या महिमेत चालले, शरीराबरोबर कपडे वाढले, पायाबरोबर चपला बुटा वाढले, अद्भुत गोष्टी पाहिल्या, त्यांच्यासारखी त्यांना मूसाच्या द्वारे सुवार्ता होती, आम्हाला ईसाच्या द्वारे सुवार्ता आहे. हालेलुया. पुढे ऐका, ऐकलेले वचन, ऐकलेले वचन. मग प्रॉब्लेम वचनात आहे का ऐकणाऱ्यामध्ये आहे? ऐकलेलं वचन त्यांना लाभदायक झालं नाही, कारण ऐकणाऱ्यांमध्ये विश्वासाबरोबर संयोग झाला नाही. ऐकलेलं वचन लाभदायक का होत नाही? की माझा विश्वास आणि देवाच्या वचनाचा संगम होतो, त्यावेळेला चमत्काराचा जन्म होतो. ज्या वेळेला माझा विश्वास आणि देवाचं वचन हे एकत्र येतं आणि ते एकत्र येऊन त्यांचा संयोग होतो, त्यावेळेला चमत्काराचा जन्म होतो. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये वचनाला खूप महत्त्व आहे. हे ते लोक आहेत जे अभागे ठरले, हे ते लोक आहेत ते लाचार ठरले. याच लोकांची प्रेत त्या जंगलामध्ये जंगलासाठी खत झालं. हे लोक यार्दन पार करून वचनदत्त देशात जाऊ नाही शकले. या लोकांनी देवाच्या महान महान गोष्टी पाहिल्या, परंतु त्यांच्या जीवनामध्ये एक भारी नुकसान त्यांना उचलावं लागलं. की वचनदत्त देश म्हणजे तुमच्या आणि माझ्यासाठी असणारं सार्वकालिक जीवन. त्यांना सुवार्ता ही होती की मोशेद्वारे तुमची सुटका होत आहे, परमेश्वर तुम्हाला त्या फारोच्या गुलामीतून काढून वचनदत्त देशामध्ये दुधामधाच्या देशात नेत आहे, जिथं कुठलंही कष्ट नाहीये. परंतु ऐकलेलं वचन आणि त्यांचा विश्वास याचा संयोग न झाल्यामुळं या लोकांना त्या गोष्टीमध्ये जाण्यासाठी एक भारी नुकसान उचलावं लागलं. मग तो आमच्यासाठी सबक आहे, आमच्यासाठी उदाहरण आहे. जर ऐकलेलं वचन आम्ही सुद्धा आमच्या अंतःकरणाशी, आमच्या जीवनाशी, आमच्या विश्वासाशी त्याचा संगम करत नाही, तर कदाचित आम्ही सार्वकालिक जीवनापासून वंचित राहू शकतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही खूप गंभीर बाब आहे, खूप सिरियस गोष्ट आहे. आज जे लोक चमत्काराला नमस्कार करतात ना, आजचे चमत्कार पाणी कम चहा आहेत या चमत्कारासमोर. त्यांनी कधीच पाणी भरायला नळावर गेले नाही, खडकातून पाणी येत होतं. आणि बायबल सांगतो तो खडक म्हणजे स्वतः येशू ख्रिस्त होता. हालेलुया. जर त्यांनी इतके अद्भुत गोष्टी पाहून सुद्धा ते लाभदायक गोष्टीचा लाभ घेऊ शकले नाही, त्याच्या मागचं रिझन त्यांच्या विश्वासाबरोबर मोशेकडून जे देवाचं वचन येत होतं त्या वचनाचा आणि त्यांच्या विश्वासाचा संगम न झाल्यामुळं ते लोक लाचारीत गणले गेले. या गोष्टीतून तुम्हाला आणि मला धडा आहे. म्हणून या पेरणाऱ्याच्या दाखल्याविषयी मी नेहमी सांगत असतो की ज्या विश्वासणाऱ्याला हा पेरणाऱ्याचा दाखला समजला, त्याला आपल्या अंतःकरणाची ओळख होती की ती वाटेवरच्या जमिनीसारखी आहे जिथं दुष्ट वचन हिरावून नेतो, का ती खडकाळ जमिनीप्रमाणे आहे की जिथं थोड्या वेळासाठी आनंद असतो, का त्या काटेरी जमिनीसारखी आहे की जिथं वाढ खुंटली जाते. हे आमच्या जीवनाविषयीचा दाखला आहे हा. पण आजची समस्या ही आहे की वचनात प्रॉब्लेम बिलकुल नाहीये, समस्या आमच्या हृदयरूपी जमिनीविषयी आहे. ज्यांनी इतके अद्भुत चमत्कार पाहिले तरी सुद्धा या लोकांमध्ये एक मोठं नुकसान त्यांचं झालं की ते थोडंच अंतर राहिलं होतं. यार्देन पार करून त्यांना यरियोच्या भूमीवर पाऊल ठेवायचं होतं, गिलगालच्या भूमीवर पाऊल ठेवायचं होतं, परंतु ऐकलेलं वचन त्यांच्यासाठी लाभदायक झालं नाही. त्याच्या मागचं मूळ कारण हे आहे की ऐकणाऱ्यांच्या विश्वासाबरोबर देवाच्या वचनाचा संयोग न झाल्यामुळं त्यांना हे नुकसान
नुकसान उचलावं लागलं. एक जण खड्ड्यात पडलाय, आम्ही पण त्याच्या मागे जाऊन खड्ड्यात पडू का? त्याला तो खड्डा मिळाला, त्याला ती ठेच लागली, त्याला तिथं नुकसान झालं, तर त्याला पाहून मागचा शहाणा होतो. इस्रायल लोकांना पाहून आता या जगातले आत्मिक इस्रायल तुम्ही आणि मी आहे, त्यांनी शहाणं व्हावं आणि त्यांनी वचनाला महत्त्व देऊन वचनाचा आणि विश्वासाचा रोज संयोग करून प्रभूच्या मागे चालण्याचा प्रयत्न करावा. आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज माझं अंतःकरण मला तपासायचे. या अंतःकरणाविषयी प्रभू बोलत आहे आणि हा दाखला मी विचार करतो की इतके दाखले प्रभूने दिले असतील, त्या दाखल्यांवरती अनेक पुस्तकं लिहिले गेलेत, पण प्रभूने असे काही वेगवेगळे दाखले दिले, पण याच दाखल्याला शिष्यांनी महत्त्व का दिलं? त्या तिघांनी एकच दाखला रिपीट का लिहिला? तेव्हा मला देवाच्या आत्म्याने शिकवलं की हा दाखला ज्या ख्रिस्ती व्यक्तीला समजला त्याला आपलं अंतःकरणाचा सिटी स्कॅन MRI कळाला. हालेलुया. देवाचं वचन सिटी स्कॅन MRI करतं, माहिती आहे का तुम्हाला? चला वाचा इब्रिकास पत्र 4 अध्याय वचन 12. देवाचं वचन सजीव, देवाचं वचन सजीव म्हणजे जिवंत. जरी या पुस्तकामध्ये हे निर्जीव स्वरूपामध्ये आहे, पण ज्या वेळेला कोणी वाचतो, कोणी प्रचार करतो, कोणी ऐकतो, आपल्या अंतःकरणात घेतो, ते वचन जिवंत असल्याचा अनुभव घेऊन त्या व्यक्तीच्या जीवनात कार्य होतं. हालेलुया. बोला, देवाचं वचन, देवाचं वचन जिवंत जिवंत व व क्रियाशील आहे. क्रियाशील आहे. वचन क्रियाशील आहेत, पण लोक एकाच जागी पडलेले आहेत. इतकं क्रियाशील आहे की आज अख्ख्या जगामध्ये काम करत आहे. या वचनासाठी अनेक लोक आपला जीव गमावत आहे. देवाचे महान सेवक टिंडेल नावाचा व्यक्ती, त्याने त्याचं इंग्लिशमध्ये भाषांतर केल्यामुळं त्या व्यक्तीला जिवंत जाळण्यात आलं. वचनाची किंमत मोजली. तुमच्या आणि माझ्यापर्यंत देवाचं वचन आपल्या भाषेमध्ये आणण्यासाठी कित्येक लोकांनी आपलं प्राण अर्पण केलाय, कारण त्यांची इच्छा होती कुठला चमत्कार तुमचं जीवन बदलणार नाही. हे वचन जर या लोकांपर्यंत पोचलं तर हे वचन जे सजीव आणि क्रियाशील आहे या लोकांमध्ये क्रांती घडवून आणेल. आमेन. पुढे काय म्हटलेलं आहे? सक्रिय वचन सक्रिय आहे. आम्ही अजून जर सक्रिय झालो नाही, अजून बिछाण्यातून बाहेर आलो नाही, याचा अर्थ वचन आम्ही घेतो, जसं शिडी उतरून खाली गेलो, पाखरू येते, टपाकन दाणा उचलते आणि निघून जाते. जर मी त्या वचनाला माझ्यात स्थान दिलं तर ते सजीव, क्रियाशील, सक्रिय वचन मला बेचैन करायला लागतं. ते सजीव वचन माझ्या देहात काम करायला लागतं. ते क्रियाशील वचन माझ्या जीवात काम करायला लागतं. ते त्या ठिकाणामध्ये क्रियाशील वचनातून माझ्या आत्म्याला सारखी प्रेरणा मिळत राहते. पुढं, या जगातल्या कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण धारधार असून जीव व आत्मा, सांधे मज्जा म्हणजे तुमचं शरीर, जीव आत्मा शरीर यांना भेदून आर पार जाणार आणि मनातील विचार व हेतू परीक्षक असे आहे. तुम्हाला माहिती का? माहिती नाही की जे MRI करतात, सिटी स्कॅन करतात, तुमचा एक्सरे करतात, त्याच्यामध्ये एक रेझर येतो, त्याला तलवारीशी तुलना केली जाते. तो रेझर येतो आणि बॉडीच्या पार डोक्याच्या मेंदूपासून तर पायाच्या नखापर्यंत सगळे सांधे, हाडं, सर्व हृदय, किडनी, लिव्हर सगळ्या गोष्टीचं तो काय करतो? एक रिपोर्ट काढून देतो. तसंच देवाचं वचन जे सजीव आणि सक्रिय आहे, जे क्रियाशील आहे, जे जीव आत्मा हड्ड्यांमध्ये सांध्यांच्या आर पार जाऊन मग मनामधला हेतू परीक्षणाचा रिपोर्ट देखील समोर आणून ठेवतो. हे वचन जर माझ्या जीवनामध्ये, जर ती वचनाची तलवार जर माझ्यावरती मी चालवू दिली, यासाठी की ते वचन तुमचं लाभ हे जरूर करणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की. आज आपण या जमिनीकडे बघूनच थांबणार आहोत. या 4 रविवारमध्ये 4ही जमिनी म्हणजे 4 अंतःकरण किंवा 4 प्रकारचे लोक किंवा 4 प्रकारचे विश्वासणारे या पेरणाऱ्याच्या दाखल्यात आम्हाला दिसतात. त्यामुळं मला आज तुम्हाला उत्तेजित करायचे, आज आपल्या अंतःकरणाचं आत्मपरीक्षण करा की का
पेरणाऱ्यामध्ये प्रॉब्लेम नाही, वचनामध्ये समस्या नाही, मग माझ्या जीवनामध्ये ऐकलेलं वचन मला लाभदायक का होत नाही? तो देव स्तोत्र 107:20 मध्ये म्हणतो, मी आपले वचन पाठवून तुम्हाला निरोगी करतो व नाशाच्या खड्ड्यातून बाहेर काढतो. देवाचं वचन हिलिंगही करतं आणि डिलिव्हरन्सही करतं. पण आज माझं हिलिंग डिलिव्हरन्स का होत नाही? मी नेहमी 2 गोष्टी सांगतो की पेरणाऱ्याचा दाखला आणि इब्रिकरास पत्र 12:1 मध्ये दिलेला आहे साक्षीरूपी मेघ. या 2 गोष्टी जर तुम्हाला समजल्या ना, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तुमच्या समस्येचा प्रश्न निर्माण होणार नाही. तुमच्या जीवनामध्ये उत्तर स्वतः देवाचा आत्मा तुम्हाला देईल. या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. हा पेरणाऱ्याचा दाखला आणि इब्री 12:1 मध्ये दिलेला साक्षीरूपी मेघ, या 2 गोष्टी समजल्या ना, तुमच्या जीवनामध्ये सर्व गोष्टी सार्थक होतील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड.